रजनीगंधा या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतो इथे लाल माठ असतो ना, त्याचा पानापासून थालीपीठ. हे पौष्टिक असतं, आपल्याला माहीत आहे. लाल माठ, हिरवा माठ ह्या दिवसात भरपूर मिळतो. ही पालेभाजी बहुतेक ठिकाणी लहान मुलं ही न खाण्याची वगैरे तक्रार असते किंवा काही मोठ्या माणसांनासुद्धा ही पालेभाजी जास्त आवडत नाही. मग अशा वेळेला आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ करून ते खाऊ शकतो. आज आपण इथे बनवतो आहे लाल माठाची तांदळापासून बनवलेली थालीपीठं. हे बघा, तांदळाचं पीठ, हे माठ आपण इथे कापून घेतलेलं आहे. जोडीला कांदा, काही थोडेसे मसाले आपण घालणार आहोत. तिखट, मीठ, हिंग, हळद, थोडासा ओवा, जिरं. आपल्याला आवडत असेल तर थोडंसं लसूणसुद्धा घालू शकतो. हे बघा, हे त्यातल्या त्यात सरसरीत असं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. एकदम गुळगुळीत घ्यायची काय आवश्यकता नाही, भाकरीसारखी. आता काय आहे, आपल्याला आवडेल तसा हा कापलेला पाला घालायचा आहे. काही जणांना खूप आवडतो त्याने जास्त घालावा, काही जणांना तो अजिबात नको असतो त्याने थोडासा घालावा, पण घालून त्याच्यामधलं पौष्टिकपणा जो आहे तो आपण मिळवू शकतो. इथे मी कांदा कापलेला घेतलेला आहे, माठ घेतलेला आहे, थोडंसं मी लाल तिखट टाकलेलं आहे. काही जणांना आवडतं तर त्याने ओली मिरचीसुद्धा घालू शकता. हळद घेतलेली आहे, हिंग घेतलेलं आहे, एक चिमटी. थोडं जिरे घेतलेलं आहे, साबूत जिरं म्हणतात तसं, अखंड जिरं घेतलेलं आहे. थोडासा ओवा घातलेला आहे, कारण माठ तसा थंड असतो. काही जणांना पोटाला चालत नसेल तर ओव्यामुळे तो ॲडजस्ट होतो. मीठ, थोडंसं खोबरं, कोथिंबीर असं घालावं, म्हणजे त्याला चांगली चव येते. खोबऱ्याने थालीपीठ खुसखुशीत होतं. हे सर्व आपल्या आवडीवर आहे. आवडत असेल तर घालावं, नाही तर स्किप केलं तरी चालू शकतं. आता हे सारं मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेतो आहे. आणि त्याला काही गरम पाणी पाहिजे असं काही नाही. गार पाण्यामध्ये हे चांगलं भिजवून मळून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला आणि भाजी आणि पीठ हे एकजीव होऊन जाईल. हे बघा, मी इथे कालवलेलं आहे. आता आपण फ्राय पॅन चालेल, बिडाचा तवा चालेल किंवा लोखंडी तवा चालेल. आता अशी छोटी छोटी ह्याची थालीपीठं आपण लावून घेतो. त्याच्यासाठी मी गोळे बनवून घेतलेले आहेत. पॅनला थोडंसं तेल घालावं, जर पॅन निर्लेप असेल तर नाही लावलं तरी चालेल. पण थालीपीठ म्हणजे थोडंसं तेल असलं की चांगलं खमंग वाटतं, खुसखुशीत होतं. छोटी थालीपीठं अशी लावून आता मी गॅस पेटवून हा बघा तवा ठेवलेला आहे. आपल्याला आवडेल तेवढ्या आकारामध्ये ती लहान मोठी लावावी. थोडंसं चमचाभर तेल घातलेलं आहे, झाकून ठेवून छान त्याला शिजवलेलं आहे. हे बघा, छान थालीपीठ एकदम खुसखुशीत आणि खमंग असं झालेलं आहे. मस्त वास येतो आहे भाजीचा. लसूण, कांदा तुम्हाला काय आवडेल तसं घाला, नाही घातलं तरी चालू शकतं. आता हे लोणी, लाल चटणी आहे आपल्याबरोबर. मी आज अळूवड्या पण केल्या आहेत, त्या पण ठेवलेल्या आहेत. दही, लोणी, हिरवी चटणी, लसूण चटणी, ह्या कशाही बरोबर, लोणचं, मिरची कशाबरोबर आपण खाऊ शकतो. कोथिंबीर मिरचीचा ठेचासुद्धा छान लागतो दह्याबरोबर. तर मंडळी, हे कशी वाटते आपल्याला रेसिपी, आपण हे कमेंट करून नक्की सांगा. की खूप पौष्टिक पण आहे, लहान मुलांसाठी पण आहे. ह्याचे छोटे वडे बनवून आपण तेलात पण तळू शकतो. तर नमस्कार मंडळी, आवडले तर अवश्य कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.